विभीषण पुढे म्हणाला, आपल्या शेपटीचा वानरांना मोठा अभिमान असतो, तेव्हा प्रयत्नपूर्वक याचे शेपटास वस्त्रे इत्यादी लपेटून त्याच्या शेपटीस आग लावा आणि या वानरास लंकेत सर्वत्र फिरवून सोडून द्या. तो परत गेल्यावर त्याची झालेली दुर्दशा सर्व वानरांना पाहू दे. ठीक आहे असे म्हणून तागाच्या फडक्यांनी आणि तेलात भिजवलेल्या अन्य वस्त्रांनी हनुमंताचे शेपटीस घट्ट बांधले. त्याच्या शेपटीस थोडासा अग्नीही लावला. नंतर त्या बलवान राक्षसाने हनुमंतास ही घट्ट बांधून टाकले आणि त्यास धरून मारहाण करीतच हा चोर आहे असे ओरडत ते बलवान राक्षस त्यास लंका नगरीत फिरू लागले. काहीतरी अद्भुत कृत्य करण्याची इच्छा मनी धरूनच हनुमंताने हे सर्व सहन केले. पुढे नगराच्या प्रवेशद्वारी येताच त्याने सूक्ष्म रूप धारण केले आणि स्वतःच बंधमुक्त करून घेतले. मग तो पुन्हा मोठ्या पर्वताच्या आकाराचा होऊन त्याने नगराच्या गोपुरावर उडी मारली. तेथील एक खांब उपटून सर्व राक्षसांना एका क्षणातच ठार करून नियोजित कार्याच्या विचाराने एका प्रसादावरून दुसऱ्या प्रसादी, एका घरावरून दुसऱ्या घरावर उड्या मारीत आपल्या पेटलेल्या प्रचंड शेपटीने त्या हनुमंताने प्रसाद, तोरणे आणि वेशी यासह संपूर्ण लंका नगरीस की अग्नीत लोटून दिले. प्रसादांच्या माथेवर चढलेल्या आणि अहो बाबा, अरे पोरा, अहो नाथा असा आक्रोश करीत त्या सर्व दैत्य स्त्रिया या देवताप्रमाणेच की दिसत होत्या. विभीषणाच्या प्रसाद सोडून त्याने संपूर्ण लंका नगरी भस्म करून टाकली. त्यानंतर हनुमंताने समुद्रात उडी घेऊन त्यात आपली पेटलेली शेपूट विधवून तो स्वस्थ चित्त झाला. वायू हा प्रिय मित्रही असल्याने आणि सीतेनेही प्रार्थना केल्यामुळे अग्नीने हनुमंताची शेपूट जाळली नाही. त्याच्याकरिता तर तो अग्नी शीतलच की झाला. ज्यांच्या नामस्मरणाने मनुष्याची सर्व पापेही धुवून जातात आणि ते त्वरितच या जगातील त्रिविध तापरूपी अग्नी पार करून जातात. त्यात रघुनाथांचा विशेष दूत असणारा तो हनुमंत सामान्य अग्नीकडून कसा बरे जाळला जाईल. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी सुंदरकांड चतुर्थ सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.